आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात खरातच्या संस्थांना पाणी देण्यात आल्याचा आरोप सुरू असताना विरोधकांना सुषमा अंधारेंनी फैलावर घेतलाय। पाणी खरातला दिलं नव्हतं तर ग्रामसभेच्या ठरावामुळे ते दिलं गेलं होतं असं अंधारेंनी सांगितलंय। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी खासदार हेमंत गोडसे, एकनाथ शिंदेचे नेते दीपक केसरकरांचे खरात सोबतचे फोटो दाखवत त्यांनी विरोधकांनाही सवाल विचारले। एकमेकांसोबत फोटो असल्यानं लगेच आरोप करण्याचं काही कारण नाही असंही अंधारेंनी म्हटलंय। सुषमा अंधारेंनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। तर सुषमा अंधारेंनी आज नाशिकच्या पोलिसांची भेट घेतली। त्याचबरोबर एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांना सुद्धा सुषमा अंधारे भेटल्या। खरातच्या संस्थांना पाणी दिलं गेलं नाही तर गावकऱ्यांच्या मागणीमुळे ते पाणी दिलं गेलेलं होतं असं सुद्धा सुषमा अंधारेंनी सांगितलं। म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, सगळं काही हेमंत गोडसे एवढ्यावरती, म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे। यातल्या सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांनी याची उत्तरं आता दिली पाहिजे। मी आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते। आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल। अतुल सावे, अमित शहा आणि माझ्या पक्षाचे नार्वेकर तिघे फोटो मिळाला म्हणून आपण त्यांना गुन्हेगार ठरवणार असाल तर अतुल सावे आणि अमित शहांना सुद्धा गुन्हेगार ठरवावं लागेल, पण फोटोवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठू शकणार नाही। हा एक वेगळा भाग आहे की अनेक लोक एकमेकांनी सांगितलं म्हणून, कर्णोपकरणी चर्चा झाली म्हणून, प्रोपोगंडा झाला म्हणून जाऊ शकतात, काय जे असेल ते। तरी सुद्धा मी म्हटलं की बाबा कोणी असं सापडलं तर त्याची गय करू नका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.